नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रताप पाटील आज एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येतोय। शेतकरी मित्रांनो, आता मी केळीच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि एक फार मोठी समस्या आता सध्या जाणवते मला। दिवसातून किमान 3 ते 4 फोन कॉल्स येत आहेत, व्हॉट्सअपला मेसेजेस येत आहेत शेतकरी। आता हे मेसेजेस कशाबद्दलचे आहेत? आता ही माझ्या बॅकग्राऊंडला जर बघितला तुम्ही शेतकरी मित्रांनो, हे बॅकग्राऊंड बघा। आता हे केळीचं झाड बघा, ही पानं तुम्हाला पिवळी पडत चाललेली आहेत ह्यामध्ये। हे बघा, म्हणजे ह्याचा पेटिओल बघा, हा पिवळा पडतो पेटिओल। काय पानं सडनली ह्यामध्ये ड्राय व्हायला लागले, ते वळायला लागलेले आहेत। ह्यातला अन्नरस आहे तो सगळा ह्यामध्ये आता निघून चाललेला आहे। झाड युटिलायझेशन झाड ह्याचा वापर करत आहे शेतकरी मित्रांनो। आता हा प्रकार काय, अति थंडीमुळे ह्यावेळी टेम्परेचर फार डाऊन गेलेलं आहे। आज सकाळीचं टेम्परेचर जर बघितलं तर फार म्हणजे फारच टेम्परेचर डाऊन गेलेलं आहे। जेव्हा टेम्परेचर फार डाऊन जातं शेतकरी मित्रांनो, तेव्हा काय होतं ह्यामध्ये की झाडामध्ये जे काय पाणी असतं किंवा दोन पेशींच्या मध्ये जी जागा असते त्याला इंटर सेल्युलर स्पेस असं म्हणतात। त्या स्पेसमध्ये आपल्यातलं जे पाणी आहे केळीमधलं ते गोठतं म्हणजे आईस क्यूब्समध्ये बर्फाचे छोटे छोटे खडे तयार होतात आणि ते कन्वर्ट होतं, पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर होतं। आणि पाण्याचं जेव्हा बर्फामध्ये रूपांतर होतं शेतकरी मित्रांनो, तेव्हा वॉटर मॉलिक्युल्स ज्याला म्हणतो त्याच्यामधली स्पेस वाढते। इट क्रिएटिंग मोर स्पेस बिटवीन देम, म्हणजे दोन मॉलिक्युल्स मधली स्पेस वाढते आणि त्याचं नेचर बदलून जातं आणि त्यामुळे त्याला जागा जास्त लागते आणि मग आजूबाजूच्या पेशी ह्यामध्ये डिस्टर्ब होऊन जातात। त्याला सडन बस्टिंग असं म्हणतो किंवा रप्चर, पेशी हा रप्चर झालेला आहे ह्यामध्ये। आणि असा जो प्रकार आहे, ज्या छोट्या केळी आहेत ज्यांची लागवड झालेली आहे तिथं सुद्धा हा प्रकार दिसून येतोय। ज्या मोठ्या आहेत आता हार्वेस्टिंगच्या स्टेजला आहेत, ज्याची येण झालेली आहे, जो 8-9 महिने कंप्लीट झालेले आहे शेतकरी मित्रांनो। आता ह्या बागेला बघू शकता बऱ्यापैकी ही पानं आहेत, प्रत्येक ह्याच्यामध्ये आता सध्या दिसत आहेत। आणि असे अनेक प्लॉट जर बघितले सध्या आम्ही पाहतोय, हे अशा प्रकारचे सिम्पटम्स यामध्ये दिसून येत आहेत। काही शेतकऱ्यांना वाटतं हा करपा आहे तर करप्यासाठी स्प्रे घेत आहे, तर हा करपा नसून शेतकरी मित्रांनो, करपाचा जरी अंश असेल थोडाफार किंवा करपाचा जो सिगाटोका म्हणतो त्याचे स्पोर जरी थोडेफार ऍक्टिव्ह असतील, फार का थंडीमध्ये ऍक्टिव्ह राहणार नाहीत, मेजर हा स्ट्रेस आहे शेतकरी मित्रांनो। ओके, ह्याच्या मागची कारण काय शेतकरी मित्र अजून सांगतो तुम्हाला, की टेम्परेचर जेव्हा डाऊन जातो ह्यामध्ये आणि जेव्हा स्ट्रेस येतो तेव्हा काय होतं की बाबा हे आपल्या झाडामध्ये ज्याला फायटो हार्मोन्स म्हणतो, फायटो हार्मोन्समध्ये वेगवेगळे हार्मोन्स झाडाला लागतात, त्या फायटो हार्मोन सिक्रेशनची चेन आहे ती ह्यामध्ये स्लो डाऊन होते। आणि जेवढ्या क्वांटिटीमध्ये हार्मोन्स झाडामध्ये डेव्हलप झाले पाहिजे तेवढे जर झाले नाही तर पेशींची कार्यक्षमता ज्याला म्हणतो सेल वर्किंग प्रोसेस ही कमी होऊन जाते आणि झाड हे अबायोटिक स्ट्रेसमध्ये जातं। अजून काय होतं की हवेतलं टेम्परेचर डाऊन झालं तर सॉईलचं टेम्परेचर सुद्धा ह्यामध्ये डाऊन होतं, ज्याला मातीचं तापमान असं म्हणतो आपण। आणि ते जरी डाऊन झालं तर मुळे आपली काय होते ह्यामध्ये प्रॉपर काम करत नाही थंडीमध्ये, कारण सॉईल टेम्परेचर ह्यामध्ये डाऊन गेलेलं शेतकरी मित्रांनो। आता ह्यामध्ये काय ह्याला अजून काय कारण असू शकतात। आता आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किंवा शेणखत आपल्याकडे प्रॉपर आपण नाही घेत आहोत, शेणखताचा फार मोठा अभाव आहे। त्यामुळे शेणखत जर नसेल तर काय होतं की ही डिकम्पोजिशनची प्रक्रिया आहे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम ऍक्टिव्ह राहत नाहीत ह्यामध्ये। जर शेणखत आपण आपल्या जमिनीमध्ये असेल किंवा सेंद्रिय पदार्थ आपल्या जमिनीमध्ये सॉईलमध्ये असतील तर ते काय होतं की डिकम्पोजिशनची प्रोसेस राहते ह्यामध्ये आणि मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी ज्याला म्हणतो, म्हणजे सूक्ष्मजीवांची जी कार्यक्षमता आहे ती चांगली राहते, कारण सेंद्रिय पदार्थ त्यांना खाण्यासाठी भेटत असतात। आणि त्याच्यामुळे जर त्यांच्या बॉडीमधून काही सायट्रिक ऍसिड असेल, मॅलिक ऍसिड असतात किंवा टार्टारिक ऍसिड असते, हे सिक्रेशन होत असतं आणि जमिनीमध्ये हीट निर्मिती ह्यामध्ये राहते, जमिनीमध्ये सॉईलमध्ये उष्णता राहते आणि उष्णता राहिली की मुळे ऍक्टिव्ह राहते। आता काय झालेलं अजून ह्याच्यामध्ये कारण काय शेतकरी मित्रांनो, सलग 6 महिने जो पाऊस पडला आपल्याकडे, म्हणजे मे जर बघितलं 14-15 मे पासून पाऊस चालू झाला होता, तो दिवाळीपर्यंत, दिवाळीच्या अखेरीपर्यंत पाऊस होता आणि जमिनीतून पाणी सातत्यानं वाहत होतं। आणि हा जो मुख्य शाखी वाढीचा अवस्था असते केळीची, ज्याला आपण म्हणतो यंग ग्रँड ग्रोथ स्टेज ज्याला म्हणतो, या यंग ग्रँड ग्रोथ स्टेजमध्ये जे झाडाचं भरण पोषण झालं पाहिजे होतं, न्यूट्रिशन अपटेक होऊन झाडाला आतून मजबूत बनवायचा जो पिरियड होता तो निघून गेला शेतकरी मित्रांनो। आणि झाडं काय झाले आतून ब्रिटल झाली, ब्रिटल म्हणजे ठिसूळ झाली आणि ह्या क्लायमेटला ती आता बळी पडतात ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो। आता शेतकरी मित्रांनो, आता ह्यामध्ये अजून का प्रॉब्लेम काय होतो शेतकरी मित्रांनो, जेवढं माझं ऑब्झर्वेशन आहे, जेवढा माझा अभ्यास आहे की अति थंडीमुळं आपल्या पानामध्ये जे क्लोरोफिल बनलं पाहिजे, क्लोरोफिल पिगमेंटेशन ज्याला म्हणतो, हरितद्रव्यांची निर्मिती जी झाली पाहिजे ती होत नाही। टेम्परेचर डाऊन आहे, क्लोरोफिल तयार होत नाही, क्लोरोफिल तयार होत नाही आहे म्हणून फोटोसिंथेसिस, फोटोफिल्मिंग प्रोसेस होत नाही आहे आणि त्यामुळे झाडामध्ये जे ग्लुकोज फॉर्म मधलं अन्न तयार झालं पाहिजे ते होत नाही आहे।
ही एकमेकाला इंटरलिंक्ड गोष्टी आहेत, म्हणजे ज्याला रेसिप्रोकल म्हणतो, परस्पर संबंधित गोष्टी आहेत. टेम्परेचर डाऊन झालं, क्लोरोफिल तयार होत नाही आहे आणि त्यामुळे अन्ननिर्मिती सुद्धा झाडामध्ये यामध्ये होत नाही. शेतकरी मित्रांनो, त्याला अनेक अशा गोष्टी यामध्ये जबाबदार आहेत. मुली आता ह्याला काय केलं पाहिजे अशा कंडिशनमध्ये, तर माझं म्हणणं आहे की मित्रांनो, मुली ॲक्टिव्ह करून घेणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जमीन जर आपली कडक आली असेल, सॉईल कडक आली असेल, दगडासारखी घट्ट झाली असेल, तर त्याला सच्छिद्रता, सॉईल पार्टिकल्स मोकळे करून पोरोसिटी वाढवणे गरजेचं आहे. पोरोसिटी वाढली तर ऑक्सिजनची लेवल ह्यामध्ये वाढेल, कारण इन्व्हायरमेंट, ऑक्सिजन रिच इन्व्हायरमेंट जर आपल्या सॉईलमध्ये झालं, म्हणजे कमीत कमी ऑक्सिजन हा +400 +500 मिली होल्ट्समध्ये जेव्हा ऑक्सिजन आपल्या सॉईलमध्ये येईल तेव्हा मुली ॲक्टिव्ह राहते. शेतकरी मित्रांनो, आणि ऑक्सिजनची लेवल वाढवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ह्युमाकेल, त्याच्या आधी आपल्याला ब्रिदअप नावाचं औषध येतं. जर तुमची जमीन कडक आली असेल तर ते दिलं तर जमीन मोकळी होऊन जाते ब्रिदअपमुळे, ऑक्सिजनची लेवल वाढते आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्युमाकेल वापरायचं. शेतकरी ह्युमाकेल काय शेतकरी मित्रांनो, हे काय करतो, मुली तर ॲक्टिव्ह करेलच तुमचं. ह्याच्यामध्ये एक केल्प नावाचा प्रकार येतो जो स्पेसिस पूर्णपणे वेगळी आहे. ह्यामध्ये डविलिया पोटॅटोरम नावाची स्पेसिस आहे, ती गेली तर तुम्हाला काय होतं, ऑस्मोप्रोटेक्टन म्हणून सुद्धा काम करतं. ह्यामध्ये बिटेन्स आहेत जे ऑस्मोलाइट्स म्हणून काम करतात, म्हणजे वातावरणातील बदलामुळं झाडावर आलेला ताण रिमूव्ह करण्यासाठी छान काम करतं. त्यामुळे पहिल्या ड्रिप म्हणून तुम्हाला काय शेतकरी सोडायचं आहे, तर तुम्हाला ब्रिदअप सोडायचा, जे ऑक्सिजनची लेवल वाढेल, सॉईल पोरोसिटी चांगली खेळेल, ह्यामध्ये सॉईल पोरोसिटी मोकळी होऊन जाईल. पाणी किंवा अन्नद्रव्य देतो ते वॉटर इन्फिल्ट्रेशन ज्याला म्हणतो, किंवा पर्क्युलेशन सॉईलच्या म्हणजे रूट झोनमध्ये चांगल्या प्रकारे औषध जाईल आपलं. त्यानंतर ह्युमाकेल्प द्यायचा आहे. ह्युमाकेल्प झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्ही अजून काय देऊ शकता, ह्यामध्ये सल्फरचा वापर करू शकता. सल्फर काय करतं, सल्फर WDG फॉर्ममधलं वॉटर डिस्पर्सेबल ग्रॅन्युल 90% सल्फर येते. 3 किलो एकरी सल्फर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सॉईलमध्ये द्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, हीट जनरेट सुद्धा चांगली होते आणि सॉईलचा पीएच जो अल्कलाईन असतो, म्हणजे 8 असेल, 8.5 असेल, 9 असेल, तो पीएच सुद्धा कमी होतो आणि इतर अन्नद्रव्य अपटेक करायला सुद्धा सल्फर छान पद्धतीने ह्यामध्ये मदत करत असते. तुम्ही सल्फरचा वापर करायचा ह्या शेतकरी मित्रांनो. अजून ह्यामध्ये काय करता येईल शेतकरी मित्रांनो, अन्नद्रव्यामध्ये आपल्याला काय द्यायचं आहे, क्लोरोफिल वाढवण्यासाठी. आता क्लोरोफिल वाढवायचं असेल तर आपल्याला काय लागेल शेतकरी मित्रांनो, मॅग्नेशियम सल्फेट लागेल, आपल्याला झिंक लागेल, फेरस लागेल आणि नायट्रोजन लागेल. त्यामुळे मॅग्नेशियम सल्फेट विथ मायक्रोन्यूट्रिएंट, म्हणजे मिक्सोमॅक्स ड्रिप +2 किलो प्लस त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट एक 4 ते 5 किलो दिलं शेतकरी मित्रांनो. मायक्रोन्यूट्रिएंट बी जातील. मायक्रोन्यूट्रिएंट गेलं अजून काय होईल शेतकरी मित्रांनो, डिफेन्स मेकॅनिझम सिस्टीम ज्याला म्हणतो चांगल्या प्रकारे ॲक्टिवेटेड होईल आणि डिफेन्स मेकॅनिझम सिस्टीम ॲक्टिवेटेड झाली तर अजून झाडाची रोग प्रतिकार क्षमता म्हणा किंवा झाडाला आतून इम्युनिटी पॉवर, अँटीबॉडीज हे चांगल्या प्रकारे ह्यामध्ये डेव्हलप होतील आणि झाड अजून सशक्त बनेल. त्यामुळे मायक्रोन्यूट्रिएंट, मिक्सोमॅक्स ड्रिप प्लस मॅग्नेशियम सल्फेट ह्याचा खालून शेतकरी मित्रांनो गेलं पाहिजे. मग स्प्रेच्या माध्यमातून आपण काय देऊ शकतो शेतकरी मित्रांनो, अशा कंडिशनमध्ये मेगा केल्पी नावाचं एक प्रोडक्ट येतं शेतकरी मित्रांनो, जे अबायोटिक स्ट्रेस आणि बायोटिक स्ट्रेससाठी अतिशय उत्तम प्रकारे हे काम करतं. ह्याचा जर 40 मिली प्रतिपंपानं जर स्प्रे घेतला तर काय होईल, तुमच्या पूर्ण नवीन पेशींची निर्मिती चांगली होईल किंवा पेशींना स्ट्रॉंग बनल किंवा पेशी ज्या आपल्या रप्चर झाल्या त्यामध्ये इम्प्रुव्हायझेशन येईल आणि झाडावरचा ताण रिमूव्ह करायला तुमचं आपलं मेगा केल्पी अतिशय सुंदर काम करतं शेतकरी मित्रांनो. ह्याचा स्प्रे तुम्हाला जर दिला तर अजून तुम्हाला ह्यामध्ये चांगले रिझल्ट. त्याच्याबरोबर तुम्ही जो ऑर्थोसेलेसिस ॲसिड फॉर्ममधलं सिलिकॉन दिलं, सिलिकॉनसुद्धा छान काम करतं. कारण सिलिकॉन काय करतं की बाबा आपल्या पानावर फवारणी केल्यानंतर वरचे जे इपिडर्मिस नावाचे पेशी असतात त्याच्यामध्ये एंट्री करतं आणि त्या पेशींची जाडी वाढवतं आणि पेशीला सुद्धा स्ट्रॉंग बनतं, रोगप्रतिकार क्षमता चांगली वाढवते आणि त्यासाठी सिलिकॉन प्लस मेगा केल्पी हे जर गेलं स्प्रेसाठी तर अतिशय उत्तम ह्यामध्ये काम करतं शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर अजून काय करू शकतो म्हणून, पोटॅशची लेवल आपल्याला वाढवायची शेतकरी मित्रांनो. पोटॅशची लेवल वाढवण्यासाठी काय करायचं आपल्याला, तर पोटॅशची लेवल वाढली तर रोगप्रतिकार क्षमता चांगली राहील, पानं लवकर पिवळी पडणार नाहीत आपली. पानाच्या ज्या कडा आहेत आपल्याला बाउंड्री लाईन बर्निंग होतात त्या बर्निंग होणार नाहीत. त्यासाठी आपल्याला काय करायचं शेतकरी मित्रांनो, पोटॅश वाढवण्यासाठी पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया जे येतात चांगल्या कंपनीच्या त्याचा एखादा डोस जर आपल्याला करता आला, असे वेगवेगळे औषधं आता मी सांगितले हे बॅक टू बॅक जर तुम्ही फर्टिगेशनच्या माध्यमातून करत असाल तर चांगल्या प्रकारे आपल्याला ह्यामध्ये कव्हरेज भेटेल. प्लॉट आपल्याला ह्यामधून रिकवर चांगल्या पद्धतीने शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये करता येईल आपल्याला. हा व्हिडिओ आवडला असेल शेतकरी मित्रांनो तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.